झाले ग? फुटलं काय? हा फुटलं काय परू? पाणी तर आहे का? हा वाळले होय हो वाळले पण येते ती काय? नाही तिकडे जात नाही आम्ही खाली येत आम्ही दरवाजाच. हा वाळले ती वाळले. हा हा गाडी पशी चाललंय सावकाश की. मी इथं आतमध्ये बस सोडा राहू दे हे पण झोप बिक जाईल बाई. अहो राहू दे वल्ला घडा ते पूर्ण ऐकलं का? हा आता संध्याकाळचं भिजून तसं नाही होत. उद्या भिजवलं तर परवा दिवशी होते. आ मग उद्या संध्याकाळी खावं लागेल तुला. परवा शाळेला तर देता येईल. चपाती दिले दूध चपाती देपर्यंत वरडते आणि दिले की गप बसते खात नाही आणि काय नाही. हाय असं दूध चपाती ठेवली. 4 वाजलेत म्हटलं सगळ्यांना छान गार चिक्कूचा ज्यूसच करावं. तर इकडं साली काढायचं माझं काम चालू आहे. तर छान चिक्कूचा ज्यूस बनवणार आहे. पाणी पेलच की सगळंच पाणी पडलं काय? काय आहो मला सांगून तर जायचं की नाही वर तुम्ही? काय केलं नसतं माझ्या नशिबातच नव्हतं. पर तिकडे ठेव लागलीच नारळ. हा खोबरा आहे का मग त्यात? हा परे परे नारळाच्या बुडात लय ते वाळले पडले नारळ सगळ्यांना. पडलं फुटलं पाणी रेस घे गारे गारे मस्त क्यूब्स पाहिजेत अजून. नाही मी घातले ऑलरेडी बारीक करतानाच घातले आज. घे आजी मला ग्लास दुसरा ग्लास घे. मला आम्हाला नको काचेचा. पिलो साधे ग्लास घे आपले. नमस्ते मी अश्विनी साई समाज सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. करायला गेलं एक ह्याने आणि झालंय तरी नाही म्हणत बघा 7-8 नारळ निघाले आणि 3-4 नारळातलं पाणी फुटूनच गेलं. जसं की सईला परीला मला हे आठवड्यातून रोज काय नाही पण 3-4 वेळा तर असतं. जसं की मळ्यातलं असो किंवा घरातलं असो ह्यांच्या वेळेनुसार मग ह्यांनी काढतात. म्हटलं आज त्यांच्या मनात कसं काय आलं होतं का माहीत मला माहीत पण नाही. ह्यांनी नारळ काढायला गेल्यानंतर जेव्हा परी बोलली ना बाहेर कोण येऊ नका त्यावेळेस मला कळलं. तर मळ्याला जायच्या अगोदर ह्यांचं चाललं होतं हे. तर सगळं पाणी चारी नाळातलं वाया गेलं. आणि आता संध्याकाळचे बघा 5 वाजता आले. सगळेजण एक एक कामं करतो. जसं की सई घर झाडी परत बाहेर आजीला मदत करते मी. भांडी घासले असलं काय तर काय आमचं चालू असते. परत 5 ते 6 आराम असते माझा. एकदम मग फॅन लावून इथं बसले का मग मला उठू वाटत नाही काय नाही. मग निवांत आपलं काय तर काय चालू असते. मग तिथून स्वयंपाक. तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. जसं की बघा तर एक प्रमोशनचा व्हिडिओ म्हणते सॉरी एक प्रमोशनची ना मला छान संधी आली. तर पण काय माहिती आता त्या संधीचं सोनं पण मला तर सध्या करता येत नाही. हा हे मला घरातली कामं होईनात. किती दिवस मी ह्या गोष्टीची वाट बघत होते. मध्यंतरी ना ते असतात ना ते खेळ तर मुलांना बिघडवणारे गेम्स वगैरे तसे भरपूर प्रमोशन येतात. पण तसलं प्रमोशन मला अजिबात करायचं नाही. जशी आपली मुलं तशीच इतरांची मुलं दुसऱ्यांना बिघडवून आपण पैसे कमवून त्यात काही अर्थ नाही. तसे मग प्रमोशनचे बरेच संधी येतात मग पण मी ते कधी घेतलं नाहीये बरं का. तर हे आलं होतं बघा सुरतवरून अजमेर फॅशन स्टुडिओमध्ये. जसं की खूप छान स्वस्त व्हरायटीच्या साड्या वगैरे आहेत. तर तिथे जाऊन मला ना साड्यांचं प्रमोशन करायचं होतं. एक तर पहिली गोष्ट मला इतकं आनंद झाला ना खूप आनंद. परत मी विसरले की मी प्रेग्नेंट आहे की. मग परत मी ह्यांना सांगितले. मग परत सई परला सांगितले. पोरी पण खुश. जर मी सिंगल असले असते ना आता ह्यात जर म्हणजे नसती तर गुजरात पण बघायचं झालं असतं. सईपरला पण नेलं असतं आणि म्हणजे मजा पण आली असते आणि प्रमोशनचं ते पण काम झालं असतं माझं. पण काही हरकत नाही. त्यांना आम्ही म्हणजे हा पण बोलले नाही पण बोलले नाही. काय करायचं ते कळ ना. हे मला बोलतात की अश्विनी ते नंबर पाठवलेत ना मला स्पष्ट फोन करून सांग. आता होत नाही दिवाळीच्या वेळेस. तर असं असतंय बघा. तर कुठली तर गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर एक गमवावीच लागते. पण मला ह्यात काहीच वाईट वाटत नाहीये. कारण की बघा आता जी गोष्ट आता मी ते सध्या करते
ती पण म्हणजे चांगल्यासाठी चालू आहे. पण एवढंच की संधी हातात नाही आलेली चालली, एवढंच म्हणायचं, दुसरं काही सुद्धा नाही. तर छान प्रमोशनचं मला संधी आली होती पहिल्यांदाच. तर असं म्हटलं आता तुमच्याशी शेअर करावं. तर फॅन बंद केलाय, फॅन चालू जर ठेवला तर व्यवस्थित व्हिडिओचा आवाज येत नाही. गरमी पण इतकी ना बाहेर, आभाळाचं ऊन आणि आभाळ दोन्ही सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक, तर चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी. जसं की बघा, माझ्या आईचं ना मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, तुम्हाला तर माहितीच आहे. पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन बरोबर आता 1 महिना झाला. आणि नेमकं माझ्या डिलेवरीचं टायमिंग, तसं जर बघायला गेलं तर डिलेवरीची तारीख माझी 26 एप्रिल आहे. पण आता 9वा महिना लागलाय, कधी काय होईल काय सांगता येत नसते असं बरेच जण बोलतात. ते पण आहे. पण आईचं मोतीबिंदूचं पण ना, मग ते पिकतं म्हणे, ते पिकलं की फुटायची शक्यता असते. मग तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करणं पण खूप गरजेचं आहे. तिचं पण ऑपरेशन झालं, आज बरोबर 5 दिवस झाले. तिकडं माझ्या आईला पण टेन्शन येते, इकडं आशूला म्हणजे अजून स्वामी 15 दिवस तर निवांत ठेवू दे. आणि इकडं मला टेन्शन येते की म्हणजे माझं एकदम लेबर पेन वगैरे चालू झालं तर मी काय करू. तर काही म्हणजे असे काही अडचणी पण आले. चांगली गोष्ट पण आहे, आईचं डोळ्याचं ऑपरेशन एकदम वेळेत झालेलं आहे. आणि एक 10 दिवस जरी वर झाले तरी पण काय म्हणजे थोडंसं आराम पडतं डोळ्याला. तर अशा काही गोष्टी ना सध्या ह्या आठवड्यात बरंच घडलेले आहेत. तर बरं झालं म्हटलं ह्यांनी बघून आले, गेल्या रविवारी जाऊन परी आणि हे बघून आलेले. तर तिचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं, हे एक माझं टेन्शन गेलं. तर सई गाडी आपल्या नेहमीच्या ताई आहेत, मी रागाला येत नाही. शेवटी ना फॅन चालू केलाच, खूप गरम व्हायला लागले. आणि सईला गाडी बरेच ताई म्हणले की ताई स्कूटी घेऊन दे, लवकर गाडी शिकवता येईल. पण बजेटनुसार आणि एवढं लवकर लाड लावायला पण नको. कधी कधी बाबांचा लाड जर असेल तर त्यावेळेस जरा मग हे शिकवतात. तर आई बघून गेले काय चाललंय अश्विनीचं. तर कधी कधी शिकवतात, दररोज गाडी वगैरे देत नाही, कारण की तिचं आता ते वय पण नाही आणि गाडी पण जड आहे. कधी तर आपलं एवढं चालू असते. तर ते काय एवढं हे नाही आहे, जेव्हा शिकेल तेव्हा शिकेल. फक्त थोडीफार माहिती देण्यासाठी हे म्हणजे देतात काही तर गाडी, ते पण सई मागे लागली तर. आणि दुसरी गोष्ट आमची यात्रा आज ना सोमवार आहे. तर आज ना संध्याकाळी देवाला तेल लागतं सिद्धनाथाच्या मंदिरात. तेल म्हणजे देवाला हळद लागते. आणि जसं ह्याच्या दसऱ्यामध्ये घट असतात ना, तसं देवात घट बसलं जातं. आणि 10 दिवसाचा उपवास असतो. कोण करतं कोण नाही. तर आपल्यात तर कोण करत नाही, सहसा बायका किंवा आमच्या इथले पुरुष कोण धरत नाही. मला वाटतं गुरव काका हे धरत असतील. आणि कुणाची जर स्वइच्छा असेल तर ते 10 दिवसाचं घटाचा उपवास करतात. आणि तेल लागलं म्हणजे आजपासून खरं साफसफाईचा दिवस चालू होतो. पण मी माझ्या कंडिशनमुळे मी लवकर केले साफसफाई. आता वाटतंय की मी खरं साफसफाई लवकर सुरू केली आणि झालं म्हणून मला समाधान वाटते. कारण की मला ना काल परवापासून म्हणजे एकदम जसं दिवस वर येतील ना, आजचा दिवस कटला, उद्याचा दिवस, तसं थोडंफार विकनेसपणा मला येतोय. आणि देवाचे आजपासून काय काय कार्यक्रम चालू झाले. आणि अष्टमी म्हणून असते, ते 10 तारखेला आहे. गावात वाड्यामध्ये जाऊन, जिथं आमचं पहिलं घर होतं, जिथं मान होतं ना आधी, तिथे सगळ्यांचं नैवेद्य वगैरे आणलं जातो. आणि तिथून नैवेद्य देवाला मग जातो. अष्टमी मेन अष्टमीपासून का गुरुवारपासून, आता उद्याच्या गुरुवारपासून. आणि छबिना पण 10 तारखेला. वार नाही बघितलं आहे ना. आणि छबिना पण सकाळ संध्याकाळ ते मुलांना बघायला खूप आवडतं. काय माहिती, सकाळ संध्याकाळ जे मानकरी असतात ना, ते मानकरी वगैरे सगळे असतात, छान वाटते ते. आणि गावाच्या बाहेर जरी माझं घर जरी असेल तर सबिनेचा आवाज, ते दुपारतीचा आवाज, ते यात्रेच्या पिरियडमधला जो काळ असतो ना, ते लय भारी वाटतं. आणि सगळेच लोक गावाकडे येतात बरं त्यावेळेस. आणि 14 तारखेला पालखी म्हणजे मेन दिवस त्या दिवशीचा. रस्ता असा भरलेला असतोय, राहायला तंबू ठोकून राहतात. तंबू ज्यांची घरं नाहीत त्यांनी तंबू ठोकून राहतात. आणि इतकी प्रचंड गर्दी असते ना गावामध्ये, त्यावेळेस मला एवढं भारी वाटते ना, म्हणजे मी गावात राहते असं वाटतच नाही. सगळी लोक येतात. आपल्या इकडचं सुद्धा एरिया सगळं पूर्ण पार्किंगनं भरलेलं असतं, इतकं भारी. आणि रात्रभर सगळी लोक जागा असतात. आणि पालखी एक मेन असते. मग तिथून जसं आता आपलं लग्न झाल्यानंतर हळद काढणे असते, परत जसं की बघा परत सत्यनारायणची पूजा वगैरे जे असते ना, ते सगळं चौकट भरणे वगैरे ते सगळं ना देवाचं केलं जाते.
त्यामुळं ना यात्रा आमची खासच असते. लय झालं आता यात्रेला एक 7-8 दिवसच राहिले, जास्तीचं दिवस नाही आहेत. आता मला पण यात्रेची तयारी म्हणजे काय करायचं आहे, जसं की आता मगाच तुम्ही बघितलंय जे काय डाळ्याडुळे थोडेफार राहिले होते नीट आम्ही सगळ्यांनी मिळून केले, पण जी पाकड्याचे वगैरे आहे ते आता सध्या आईंकडेच आहे. असं पण आईंकडेच असते, थोडंफार मी करत होते. ते सगळं आता मला उद्या तर मला होणार नाही गिरणी लावायचं, जसं की उद्या मला आता दवाखान्याला जायचं आहे. 10 दिवसांनी बोलवलं होतं, तर फाईलमध्ये मगाशी बघितलं परत 5 दिवसाची बहुतेक डेट देतील असं वाटतं. जसं दिवस जवळ येतील तसं ना डेट थोडंसं लवकर द्यायला लागलेत. तर मला बेसनचं पीठ, ज्वारी, गहू हे सगळं दळून ठेवावं लागणार आहे हळूहळू. आणि ते पोरींच्या परीक्षा आहेत त्या काळामध्ये जास्त एन्जॉय करता येणार नाही सईपरीला. आणि परीक्षा असल्यामुळे काय होतंय म्हणजे एकदम 11 तारखेला म्हणजे एकदम ना फ्रीली राहता येत नाही पोरींना, असं होऊन जातंय. तर अभ्यास करून जावं लागेल असं आहे म्हणतात पोरी. आणि दुसरी गोष्ट कालची केळी. आणि आपल्या आशा ताई आहेत आपल्या नेहमीच्याच खूप मस्त कमेंट करणारे आपल्या ताई येतं, आशा भुजबळ म्हणून त्यांचं येतं. तर तुम्हाला सांगते त्यांच्या कमेंटला तर मी नेहमी उत्तर देत असते. मी सगळ्याच ताईंच्या कमेंट उत्तर देत असते. कमेंटचे उत्तर मी दिलेले चुकून तुम्हाला ते दिसत नसणार आहे. मी शक्यतो सगळ्यांच्याच कमेंटला उत्तर देते. आणि आपल्या नेहमीच्या एक ताई आहेत तर त्या पण सारखं मागं लागलेलं असते त्या की अश्विनी तू ना आपलं प्रेग्नन्सीमधले फोटो शूट कर, पण ह्यांना आवडतच नाही. त्यामुळं ते गोष्ट मी पण ह्यांना आता बोलायचं सोडून दिलेलं आहे. आणि जे काय आठवणी आहेत, जी काय आता मी शॉर्टमध्ये जे फोटो टाकले घरगुती सईनं फोटोशूट केलेले त्यावरच माझं समाधान मानणार आहे. राहिली गोष्ट केळीची, कालची केळी. तर केळी काढल्या दोघं तिघं ताई म्हटल्या की आधी देवासमोर ठेवायला पाहिजे होतं. अगदी बरोबर आहे, देवासमोर ठेवायला पाहिजे होतं, पण काय माहिती त्यावेळेस मला पहिल्यांदा केळी लागली ती एक आनंद एक उत्साह खाल्लं मी. काय आपण देवाघरचेच आहोत, आपले आवडते त्यांचे, त्यामुळे त्यात पण काय एवढं मला असं काय वाटलेलं नाही आहे. आणि देवासमोर जरी ठेवलं तरी नंतर आपण अन्न वेस्टेज जाऊ नये म्हणून ते आपणच खात असतो किंवा गाईला देत असतो. ते एक माझं चुकलंच, काही हरकत नाही. तर म्हटलं आज ना कुठलं काम वगैरे न दाखवता निवांत तुमच्याशी बोलावंच असा आज मी विचार केला होता. तर संध्या आली होती तर त्याचा तर मी पूर्ण विचार केले. मला प्रवास होत नाही. अजून एक IPLचे काहीतरी संधी आली, IPLची 2-3 दिवस झालं ते आपण काय तर म्हणजे काय तर त्यात पार्टिसिपेट करायचं आहे. थोडंसं आपल्याला काय सही म्हणते करायचंच आहे, पण मी बोलते नाही म्हणते तिला. तर काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एकदम मोकळं असतं ना त्यावेळेस काय तरी पण नकोच. IPLचं पण एक ऑपॉर्च्युनिटी आले, पण राहू दे म्हटलं तिला. आता ज्या गोष्टी मला करायच्या नाहीत ना त्याच गोष्टी सगळ्या माझ्याबरोबर आता सध्या घडायला लागलेल्या आहेत. जर आधी जर आलं असतं ना हे सुरतचं, खरंच पोरींना घेऊन गेलो असतो आम्ही. मी तर कुठं काय गुजरात आणि सुरत काय बघितले, काही सुद्धा बघितलेलं नाही आहे. दोन्ही पण माझे काम झाले असते. तर असं मला आज काय काय तुमच्याशी बोलायचं होतं. काय गोष्टी आठवल्या, काय गोष्टी आठवल्या नाहीत, काही हरकत नाही. म्हटलं चला मस्त असं बसूनच बोलावं, दगदग न करता. मस्त सकाळपासून भरपूर असं काम झालं, पण कॅमेरा लावायला वगैरे कंटाळ येतो. कधी एकदा 10 वाजताच, कधी एकदा सगळी सकाळची काम होते, कधी एकदा येऊन मला असं बसू म्हणजे आराम पडू असं वाटते मला. उन्हामुळं पण धाप भरतो. आणि दुसरी गोष्ट आता दिवस पण आता 9व्या महिन्याला मी बऱ्याच जणांना विचारले, 9व्या महिना लागले की असं होतंच असं बोलतात. आणि दुसरी गोष्ट आता असे सुजलेत, तर ह्याचा एक खूप त्रास सध्या मला चालू आहे. त्यामुळे ना सकाळचं काय ब्लॉग वगैरे काहीच केले नाही. तर कसं वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या आईचं डोळ्याचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित छान असं झालेलं आहे. ती माझी काळजी करते, मी तिची काळजी करते, सध्या असं कंडिशन झालेलं आहे. तर बघू आता तारीख तर लांब आहे त्यामुळे काही एवढं काय टेन्शन नाही, पण एक आपल्याला वाटत असते. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात